अमरावती जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आता वाहतूक शाखेने आणि आरटीओ विभागाने संयुक्तपणे कडक पावले उचलण्याची तयारी दाखवली आहे। सिटी न्यूजशी बोलताना वाहतूक शाखेच्या रीता उईके आणि आरटीओ उर्मिला पवार यांनी दिल्या आहे गंभीर प्रतिक्रिया। अमरावती अचलपूर परतवाडा मार्गावर दररोज अवैध ट्रॅव्हल्स खुलेआम सुरू असून बिना परमिटची वाहने प्रवाशांचे प्राण धोक्यात टाकत आहे। यावर सिटी न्यूजने सातत्याने आवाज उठवल्यानंतर आता संबंधित विभाग जागे झाले आहेत। अमरावती वाहतूक शाखेच्या पूर्व झोनच्या पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी सिटी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलंय की आरटीओ विभागाला वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत। वाहतुकीला अडथळा होणार नाही ही जबाबदारी पोलिसांची असली तरी कारवाई करण्याचा अधिकार आरटीओ विभागाकडे आहे। हा जो परमिटचा विषय हा आरटीओचा आहे, तसंच ट्रॅफिक पोलीस पण आम्ही फिरत असतो, तर आम्हाला सुद्धा कागदपत्र तपासण्याचा अधिकार आहे। आम्हाला कागदपत्र तपासल्यावर आम्हाला जर कोणत्या वाहनाकडे परमिट मिळून आलं नाही तर आम्ही सुद्धा 66/192 ची कारवाई करतो। परंतु आम्हाला कुठलंही वाहन डिटेन करण्याचं सध्या आम्हाला मोटर वाहन कायद्यानुसार अधिकार आहे नाही। बिना परमिट वाहनांमध्ये जर कुणाचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केलाय। याआधी सिटी न्यूजने दिलेल्या वृत्तात आरटीओ उर्मिला पवार यांनी एकदा मेमो दिल्यानंतर वाहन थेट डिटेन करणार असल्याचे जाहीर केले होते। अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवरती आमच्या विभागामार्फत कारवाई केली जाते आणि ती तशीच पुढे चालू राहणार आहे। आणि जर एखाद्या वाहनाला मेमो दिला असेल आधी आणि जर ते पुन्हा तशीच प्रकारची वाहतूक करताना आढळलं तर ते वाहन जप्त करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत। अवैध वाहतुकीमुळे शहरातील बस स्थानकांजवळ गर्दी आणि गोंधळ निर्माण होत आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी आता आरटीओ आणि वाहतूक शाखा समन्वय साधून संयुक्त कारवाई करणार आहेत। प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्सची परमिट, फिटनेस, विमा आणि कागदपत्रे तपासली जाणार असून विनयभंग करणाऱ्यांना दंडासह वाहन जप्तीची कारवाई होणार आहे। अमरावतीच्या रस्त्यांवरनं अवैध प्रवासी वाहतूक बंद होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र पोलीस आणि आरटीओ विभागाच्या स्पष्ट भूमिकेमुळे अवैध ट्रॅव्हल्स चालकांची झोप उडणार आहे हे निश्चितच।